शिंदे हे सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा पिंटू गवळे यांना सांगितलं की या पक्षामध्ये कशासाठी यायला पाहिजे. सर्वांनी सांगितल्यानंतर 2-4 महिने मी सातत्याने त्यांना भेटतो. आम्ही 2-3 वेळा एकत्र जेवलो. पण त्यांनी प्रत्येक वेळा सांगितली शेतीची कामं आहेत. शेतीची कामं झाल्यानंतर शब्द देतोय मी तुम्हाला की शेतीची कामं झाल्यानंतर आपण एकत्र जाऊ, आपण चांगल्या प्रकारे प्रवेश करूया. तुम्हाला शब्द देतोय. कारण सन्माननीय आमदार निलेश राणे ज्या पद्धतीने काम करत आहेत ते काम पाहिल्यानंतर आपल्या भागाचा विकास व्हायला पाहिजे असेल तर सन्माननीय आमदारांच्या माध्यमातून आपण प्रवेश केला पाहिजे. आणि त्यांनी तो शब्द दिला तो एक शब्द प्रत्यक्षात पाळलेला आहे. आमचे मुंबईचे विभाग प्रमुख शिंदे ते सुद्धा या ठिकाणी आले. त्यांनी सुद्धा पिंटू गवळे यांना सांगितलं की या पक्षामध्ये कशासाठी यायला पाहिजे. सर्वांनी सांगितल्यानंतर ही सर्व मंडळी आज निलेजीच्या माध्यमातून आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. शिवसेनेमध्ये 2024 एक इलेक्शन जे होतं ते अतिशय महत्वाचं होतं. की 24 मध्ये जे इलेक्शन आणि मला माहित होतं की 24 मध्ये जे काय घडेल ते वेगळं घडेल आणि 24 मध्ये कुठलीही जबाबदारी घ्यायला मी अजिबात कचरत नव्हतो, घाबरत नव्हतो कोणाची. राणेसाहेबांच्या मानगाव करावी तर मी त्या ठिकाणी गेलो. तिथे चांगलं मताधिकारी मला दिले. तेव्हा जिल्हा प्रमुख मी झालो. मला काही लोकांनी सांगितलं आता अशा आपण जिल्हा प्रमुखची जबाबदारी आहे. पण 24 या फेरीचा आकडा फेरीतच झाला आणि माझ्या जन्मतारीखी जो किती 7 आहे त्यामुळे हा आकडा माझ्या 100% या वर्षी काहीतरी वेगळं घडणार. ते माझ्या बाबतीत नाही, पुढ्या मालवणच्या जनतेच्या बाबतीत काहीतरी वेगळं घडणार आहे. आणि त्या पद्धतीने खरोखर तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन अतिशय चांगलं मतदान केलं. सन्मान्य आमदार खासदारांचे सन्मान राणेसाहेब झाले, आमदार निलेशजी झाले. आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा या पुढा मालवण शिवसुरचं नाव विधानसभेमध्ये नांदायला लागलं. आज प्रत्येक जण मुंबईला गेल्यानंतर पुढे बाहेर गेल्यानंतर विधानसभेमध्ये निलेशजी जेव्हा उभे राहतात तो मेडिकल कॉलेजचा प्रश्न असो, मालवणच्या नगरपालिकेचा प्रश्न असो, लाईटचा प्रश्न असो, शेतकऱ्यांचा प्रश्न असो, मच्छीमारांचा प्रश्न असो, दादासाहेबांनी काही ठेवलंच नाही. सगळं त्यांनी सांगून टाकलं. आपल्यासाठी काही शिकत ठेवलं. असे अनेक प्रश्न निलेशजींनी केले. आणि मला मी ज्यावेळी तालुका प्रमुख होतो, शिवसेनेचा मालवण तालुका प्रमुख होतो, त्यावेळी ज्यावेळी मी काम करायचो 18 मी काम करायचो. आणि त्यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा मला मातोश्रीवरती बोलून मला स्वतः चांगला एक तालुका म्हणून सत्कार केला होता. आणि नंतर आम्ही काँग्रेसमध्ये गेलो. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर मी व्यवसायामध्ये नंतर गेलो. पण खरं मी या ठिकाणी सांगतो की निलेशजी तुम्ही आमदार झाल्यानंतर मला तालुका प्रमुख झाल्याचं वाटतं, जिल्हा प्रमुख. मी तालुका प्रमुख त्यावेळी काम करत होतो राणेसाहेबांकडे. त्यावेळी राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करत होतो. तर निलेशजीच्या नेतृत्वाखाली मला तसंच काम करावं असं वाटतं. आणि प्रेरणा मिळते की हा आमदार आमचा आमदार इथे बोलल्यानंतर कुठला विषय घेतल्यानंतर तिथे तो मुंबईमध्ये प्रत्येक कुठला मंत्री असो, मुख्यमंत्री असो, आमचे उपनेते, आमचे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अर्थमंत्री अजित पवार असतील, कुठल्याही खात्याचे मंत्री असतील, तिथे जाऊन त्याचा पाठपुरावा करून तो प्रश्न सोडवण्याचं काम तिथे ते सातत्याने करत आहेत. पिंटू गावकर यांनी मला सांगितलं मुळी आमचा कारखान्याचा प्रश्न आहे साहेब, कित्येक वर्ष सुटला नाही. मी त्यांना सांगितलं तुमचा सुटला तर समजा एकदा आम्ही रिपोर्ट केला, तो रिपोर्ट निगेटिव्ह आला, सर्वे झालं ते निगेटिव्ह आलं. मी अधिकाऱ्याला सांगितलं की निलेशजीने तुम्हाला सांगितलंय की ताबडतोब तिथे जाऊन सर्वे करा, एस्टिमेट करा, तिचा रिपोर्ट पाठवा. मला अधिकाऱ्याने सांगितलं साहेब निलेशजीने सांगितल्यामुळे रिपोर्ट आम्ही निगेटिव्ह समजू, आताच पॉझिटिव्ह समजा. आणि त्याप्रमाणे तासाचे रिपोर्ट करून मला व्हॉट्सअपला पण पाठवला की रिपोर्ट झाला, एस्टिमेट झालं. निलेशजी म्हणजे मुद्दा लक्षात घ्या, अतिरिक्त भीती आणि एक वचन तो पाहिजे आमदाराचा. तो वचन कशासाठी पाहिजे, आपल्या कामासाठी पाहिजे. त्यामुळे खार बांधण्याचा जो विषय तो येत्या वर्षभरात 100% सुटणार, तुम्ही काय सांगायची गरज नाही. आणि निलेशजीच्या वतीने मी तुम्हाला शब्द दिला, तो शब्द मी पुरा करू शकलो. म्हणजे विचार करा की आमच्यामध्ये कशा प्रकारे काम चाललेलं आहे.
आणि अशा प्रकारचं काम या कुडाळ मालवणमध्ये जे आपल्याला पाहायला मिळते का काळातीमध्ये उलान आल्यानंतर तिथे लोक सगळी जमली 2-3 दिवस. मीडियाच्या बाबतीत सोशल मीडियावरून मोठमोठे बातम्या यायला लागले. समुद्र आणि रस्ते मधला रस्ता 10 फुटाचा राहिलं, जवळजवळ 25 फूट समुद्र गिळत होता आणि तो जर रस्ता एका बाजूला काढ आणि आज अमावास्या लोक सांगायचे अमावास्येच्या उदाहरणाला आमचं काय खरं नाही, आमचं गाव जाणार रस्ता वाहून जाणार आणि गाव पूर्ण राहणार. आणि मी त्या ठिकाणी मला फोन आला, लोक जमले होते, मी त्या ठिकाणी गेलो. मी गेल्यानंतर तिथूनच निलेजींना मी फोन केला की नाही वैश्विक परिस्थिती आहे, अधिवेशन चालू होतं, नाही वैश्विक परिस्थिती आहे, इथे जर प्रोटेक्शन काय झालं नाही तर तळातील लोकांचा संपर्क तुटणार आणि गावाची मोठ्या प्रमाणात हानी होणार, लोक घाबरलेले आहेत. निलेजीने मला फोनवर सांगितलं साहेब तुम्ही विचार करू नका, ते मतदार कोणचे आहेत, ते मतदार कोणाला करतायत हे बघू नका, आपला जीव त्यांचं वाचवणे आमचं कर्तव्य आहे, तुम्ही जीव वाचवण्यात जे काय करता येईल तुम्हाला ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे. ताबडतोब आपण उपयोजना राबवली. तसा पांडवपाली योजना होती म्हणतात ना, नातोरात म्हणायचे लहानपणी पांडवांनी ती केले, नातोरात केलं. तसं काय घडलं आणि माझ्या माहितीने 2-4 दिवसात प्रोडक्शन बंधारा सुद्धा तयार झाला त्या ठिकाणी. हे काम प्रथम आमदार साहेबांचं. अशा प्रकारची कामं अनेक कामं आता या 7-8 महिन्यामध्ये अनेक कामं शिकले. वर्षभरात तुम्हाला दिवाळी लावून दे, दिवाळी गेल्यानंतर तुमचं मशाल शेड असेल, कोणती पारिवारिक काम आहे, कोणता रस्ता 200 मीटर 300 मीटर मी सांगतो ही अशी कामं 100% अपूर्ण राहणार नाही. 100% कामं तुम्ही फक्त सांगा, यायची गरज नाही, की 100% कामं निलेजींच्या माध्यमातून आपण पूर्ण करणार आहोत. आपण आज मोठ्या संख्येने या ठिकाणी आला. त्या मथुऱ्यामध्ये काही महिन्यापूर्वी 5-7 महिन्यापूर्वी परत मॅडम आले की या मथुऱ्यामध्ये आता काही शिल्लक राहिलं नाही. मी आणि महेश बागडे जाऊन आता काही लक्ष घातलं पाहिजे. नंतर शेवटी डॉक्टरांचा मी प्रवेश घेतला. आता मला वाटतं मालवण तालुक्यामध्ये सर्वात भक्कम पंचायत समिती मथुरा झाली. सगळ्यात भक्कम जी पंचायत ती मथुरा झालेली आहे. कारण मथुरा कारण मला माहिती आहे प्रत्येक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी ओळखतो. काही कार्यकर्ते बिंदू गावले शेतकरी साहेबांना बोललो की कलिंगड करतात, अन्नशक्ती करतात, ते मुळे गावचे आहेत, दररोज ते तहसीलदारामध्ये कोणतं हा लागणाऱ्या संचिकांचे अमुक द्या तमुक द्या ते अपंग आहे, पण अशी समाज कार्य सातत्याने करतात. आणि त्याचमुळे ही लोक उभाटामध्ये जरी उभाटाच्या आमदारांनी पण लोकांनी लक्ष घातलं तरी ही माणसं मतदार आणि कार्यकर्ते टिकून ही माणसं ठेवलेली होती आणि त्याचा फायदा त्यावेळी विनायकराव जोशी वैभव यांना होत होता. आज ज्या विश्वासाने आज आमच्या पक्षामध्ये येत आहेत, जी आलेली आहे 100% त्यांचा विश्वास सार्थ केला असता त्या निलेजी ज्या पद्धतीत काम करतात. कारण आम्ही सांगतो मला व्यवसाय जातच नाही, मला वाटतं लोकांच जायचं. कारण तिकडे एखादं लाईट बटन दाबले लाईट भेटतं तरी बोललो मी इकडे काम होतं. हे 5-6 महिन्यात असा तो आणि पावसाळा आहे अशा प्रकारचं काम या ठिकाणी होत आहे. आज सन्मान्य राणे साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि एक शेवटचा सांगतोय की साहेब मी जेव्हा पक्षात काम करायचो 10-12 वर्ष झाली, मी सातत्याने काम करायचो, कुठले आंदोलन काय असो, मला वाटायचं काहीतरी आपल्या आता संधी यायला पाहिजे तर आपण काहीतरी करू नको शकतो. पण संधी त्यावेळी कुठे तालुका प्रमुख, आता तालुका प्रमुख मला जर मिळालं तर मी काहीतरी वेगळं माझं नाव तालुक्यात करू शकेल, पण तालुका प्रमुख मिळतच नव्हतं. परत मॅडम जेव्हा जिल्हा सदस्य होते शिवाजी परमते होते ते तरीच मंडळी दादांकडे गेल्या, दादा एकच सांगायचे अरे तो दादा तू मॅच्युअर नाही कोरकट आहे. मॅडम जरा धामा जरा त्याला वय झालं पाहिजे मॅच्युअर आहे. मग मी म्हणतो आता हे मला कोरकट म्हणतो मी दाढी वाढवली, मला दाढी वाढल्यानंतर ते दादासाहेब म्हणते की आता मॅच्युअर झाला म्हणून दाढी बघायला लावलो. धीरे साहेब दाढी होते गुन्हाच नेमतोय तुला मी सांगताना दाढी वाढवून आता गेलो. आता आता तरी साहेब ती दाढी बिडी आली वगैरे आता तरी आता आपण ते आता भेटी मुंबईला झाले आमची साहेब दत्तासाहेबांकडे एकदा घेऊन दत्तासाहेबांकडे एकदा देऊन नाही मी देणार आहे त्याला, पण जरा थांबलं पाहिजे होतं. मॅच्युअर नाही कोरकड आहे काहीतरी करून बसेल म्हणजे ते काटपाट मारेल काहीतरी टाकायचे. मी आपलो वेटिंगवर होतो, आता कधीतरी वेळेत एक दिवस साहेबांनी मला बोलून मला ते पद दिलं. पद दिल्यानंतर मी ठरवलं की नाही आता पदाचं काय गुंज आहे, पदाची काय योग्यता आहे आपण दाखवून दिलीच पाहिजे. आणि मी राजेसाहेबांच्या मार्गदर्शन काम केलं आणि खरोखर तालुका प्रमुख म्हणून मी महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलो. बाळासाहेबांनी मला सत्कार केला. तसंच निलेजीच्या बाबतीत झालं. त्यात नको वैभव
मागतात ते लोक आक्रमक आहेत, काहीतरी त्यासाठी मारामारी करते. पण आता बरोबर दिलेला निवडून दिल्यानंतर ना प्रत्येक माणूस सांगतोय आम्ही 10 वर्ष चूक केली की आता हुशार बुद्धिमान आपल्या मतदाराची दान आपल्याला विधिमंडळात प्रश्न प्रत्येक गोष्टीला अभ्यासपूर्वक मांडणारा आणि मांडत असताना 288 आमदारकी एकही आमदार होतो करत नाही. विरोधी पण आमदार ऐकताय. अर्थसंकल्पावरती अजित पवारांनी जेव्हा प्रश्न विचारला त्याचं पोस्टमार्टम केलं तेव्हा सगळे अधिकारी पत्रकार सगळे बघित राहिले. अशा प्रकारे अभ्यासू राणे साहेबांनी प्रत्येक मला राणे साहेबांची आम्हाला आठवण झाली की राणे साहेबांसारखं अभ्यासपूर्वक विधिमंडळामध्ये आपलं भाषण करून आपल्या भागाचे प्रश्न उपयोग करून एक मतदारसंघाला पुन्हा एकदा उंची वाढवून दिलेली आहे. आणि मला आज मी खात्रीने सांगतो पत्रकार आहे की साहेब तुमच्या नावावरती आज या मालवण मतदारसंघात 15% मतदान केवळ निलेश राणे एक अभ्यासू आणि हुशार आणि आपल्याला काहीतरी करतील याच्यावरती मतदान बांधलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो मी तुम्ही सर्व या ठिकाणी आला तुम्ही जे जे प्रश्न सांगितलेले त्यांना आता साहेबांनी विचारलंय की तू खारबाजारा कुठला आम्ही एस्टिमेट साहेबांच्या माध्यमातून करून घेतलेलं आहे. तुझे आमचे मंत्री परत बोलावले आहेत त्या त्यांच्याशी साहेब प्रत्यक्ष भेटून तुमचा हा प्रश्न संपूर्ण मार्गी लावून तुमच्या विषयी एकतर काही जमीन आहे ती 100% सुपी होईल आणि पुन्हा शेतकऱ्यांनी ते शेती करता येईल. आपल्या बरोबर मुद्दे चाललाय. आपलं वैयक्तिक कुठलंच मागणं आहे. जे आपलं मागणं आहे ते लोकांचं आहे, शेतकऱ्यांचं मागणं आहे, जनतेचं मागणं आहे. अशा प्रकारचं तुम्ही काम करताय. तुम्ही आमच्या पक्षामध्ये आलात, शिवसेनेमध्ये आलात, दिलीप साहेबांवर विश्वास ठेवून तुम्ही आलात. तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना ज्याच्या वेळी तुमच्यावरती प्रसंग असेल तुम्ही ज्याच्या वेळी फोन करा विकासांचा असेल तर आम्ही आम्ही सोबत टीम 100% आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. तुम्हाला कधीही वाटणार नाही की आम्ही जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय ह्याच्यापूर्वीच घेतला पाहिजे होता असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं आम्ही सगळं काम करू. मी जाताना एवढंच सांगितलं आहे की या मतदारसंघामध्ये अजून एक पक्षप्रवेश होणार आहे. शेवटचा पक्षप्रवेश होणार आहे आणि तो सर्व युवकांचा पक्षप्रवेश. ते माझ्याशी काल रात्री बोलले की आम्ही 200 सगळे युवक एकत्र येतो, सगळे युवक आणि ते संपूर्ण आम्ही पुढच्या सुट्टी आज तुम्हाला टाइम देतो आणि पक्षप्रवेश देतो. म्हणजे इकडचं संपूर्ण जे काय ते पूर्ण झालं. म्हणजे इकडचं गड किल्ले झाल्यानंतर एक गड घेत चाललाय आणि ते कामावर घेत चाललाय ते नाही. कारण आम्ही तुला आमदार झाल्यानंतर दानमुळा रस्ता असतो, दुसरा दानमुळा जी काही कामं असतो 200, 300, 500 मीटर 300 आणि मागे लावले काही कामं मंजूर झालेली आहे. सगळेच आमचे मान्यवर, सर्व उपस्थित बंधू भगिनी, सगळे पत्रकार आज ह्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं दर्शन होत आहे. खरं तर अनेक दिवसांपासून मला असं वाटतं सामंत साहेब आणि पिंटू गावकर पण मधल्या या अधिवेशनाच्या काळामध्ये 3 आठवड्याचं हे अधिवेशन चाललं आणि म्हणून त्या अधिवेशनामध्ये तिकडे असल्यामुळे कदाचित आज हा कार्यक्रम होतोय. मी आपलं प्रथमच स्वागत करतो, आपल्या सगळ्या सहकार्यांचं स्वागत करतो. स्वागत करत असताना आपण आपल्या मनोगतात गावकरजी आपण जे काय बोलला ते खरोखरच आपल्या मनामध्ये जी लोकांबद्दलची तळमळ आहे, जी आपल्या विभागाची आपल्या गावाची तळमळ आहे ती दिसून येते. आणि म्हणून मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो की आपण जे काही प्रश्न इथे मांडले, खारलँडचा एक विषय आपण मांडला ज्याचा प्रस्ताव ऑलरेडी आपण पाठवलेला आहे. आणि जसं सामंत साहेब आणि आंग्रे साहेब दोघे बोलले की जरी स्पेशल केस करावी लागली तरी तुमच्यासाठी स्पेशल केस. आणि खारलँडचा विषय बोलत असताना आपण एक विषय मांडला तो म्हणजे गाळ काढण्याचा. बरोबर आहे ना? तर आपण बोलता बोलता तेही बोलू. गाळ काढण्यासाठी ते काही त्याच्यासाठी खारलँडची कुठली आपल्याला वाट बघायची गरज नाही. मी तुम्हाला या आठवड्यातच गाळ काढण्यासाठी जी काय प्रोव्हिजन लागते ती पण प्रोव्हिजन मी तुम्हाला करू. दुसरा विषय आपण मांडला तो म्हणजे
मसुऱ्याची ओळख जी आपल्याला जी अडचण आली अधिकाऱ्यांसमोर आणि कदाचित एक आपली ओळख जी आपल्याला कुठेतरी वाटते की हरवली की काय, आणि आपल्या या विषयाची माझ्याकडे काही माहिती पूर्वी आली होती, पण मी म्हटलं गावाचं त्याच्यामध्ये एकमत आहे की नाही हे मला माहिती करून घ्यायचं होतं. पण गावाचं एकमत असेल तर 100% तुमच्या गावाला आपला जो वरचा जो आपण प्रस्ताव दिलाय त्याची माहिती माझ्याकडे द्यावी. शासन स्तरावर जे काय आपल्याला दुरुस्त करायचे, ज्या काही टेक्निकल अडचणी आपल्याला हटवायचे, त्या सगळ्या हटवून मसुऱ्याची ओळख, जुनी ओळख जी तुम्हाला पाहिजे ती परत जुनी ओळख मसुऱ्याची 100% आपल्याला तेही काम आपल्यासाठी मी ते करून देईन. आम्ही सगळेच करून देऊ. बाकी अनेक आपल्याकडे तिसरं काम अजून एक होतं. आपण 3 कामं सांगितलीत मोबाईलवरून. तिसरं कुठलं होतं ते गाळ काढली, त्याच्यात गाळ तेही मी तुम्हाला म्हणजे तिन्ही विषय, कारण आपण तेव्हा बोलला त्याचा उल्लेख केला म्हणून मी आपल्याला सांगतोय की ते सगळी कामं तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यात येतील. आपण त्याच्यामध्ये काळजी करू नका. आपल्या बाजूला छोटू ठाकूर बसलेले आहेत, ते 50 वेळा फोन करू शकतात एका कामासाठी. आता इथून पुढे तुमच्यासाठी पण करू शकतील, एवढंही मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो, कारण का त्यांची काम करायची पद्धत मला खूप आवडते. ज्या रस्त्याचं नाव उल्लेख आपण केला दानमोडे रस्त्याचं, माझी हे अर्धे जे काही पिकलेत ना तिथून सुरुवात झाली, आणि म्हणून त्यांनाही कुठल्या ज्या काही बाकीच्या गोष्टी असतील त्यांना माहिती आहे, त्यांना काही वेगळं सांगायची काही गरज नाही. आपण शिवसेना पक्षामध्ये आज प्रवेश केला, मी मनापासून आपलं स्वागत करतो. आपण खऱ्या शिवसेनेमध्ये आलात. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो, आणि तुम्हाला अनेक वेळेला ह्या व्यासपीठावर ज्याचा उल्लेख झाला की सभागृहामध्ये मी हे सगळं करू शकलो, तर फक्त एकाच व्यक्तीमुळे करू शकलो, ते म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब. शिंदे साहेबांनी संधी दिली नसती तर हे काहीच शक्य झालं नसतं. मी हे सगळं काही बोलू शकलो नसतो, कोणाला दाखवू शकलो नसतो. हे सगळे विषय आपली क्षमता, आपलं कौशल्य हे जगाला तेव्हाच दिसतं जेव्हा आपल्याला कोणतरी संधी देत असतो. आणि आपण ही गावासाठी जी काही संधी मागताय, आपल्यामध्ये नेतृत्व करण्याचे जे काही गुण आहेत त्याचा उल्लेख आता परब मॅडमनी केला. मी खरोखरच आपल्याला सांगतो, आज आपलं हे ऐकून, मनोगत ऐकून आपल्यामध्ये 100% लिडरशिप करायची आपल्यामध्ये क्षमता आहे. त्यासाठी आपल्या पुढच्या वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो. आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना सभागृहात मी जे काय करतो ते मी ह्याच्यासाठीच करू शकतो, कारण का इकडे मला माहिती आहे इथे सामंत साहेब आहे, ते सगळं सांभाळून घेतील. आणि आमच्यामध्ये मी तुम्हाला खरंच सांगतो, दादासाहेब जे काय त्यांच्या मनोगतामध्ये बोलले ते खरंच आहे. मी हे जे काय बिनधास्तपणे जे काय सभागृहामध्ये बोलू शकतो, काम करू शकतो, कारण का मला माहिती आहे माझी शिवसेना इकडे वाढते. इकडे सामंत साहेब इकडे शिवसेना दररोज वाढवतात, एक दिवसही सुट्टी नाही. मी तुम्हाला गावकर सांगतो, एक दिवसही आम्ही सुट्टी घेतली नाही, ना सामंत साहेबांनी घेतली, ना मी कुठे गेलो. एकही दिवस आम्ही सुट्टी घेतलेली नाही. जरी मी मुंबईला गेलो तरी मंत्रालयामध्ये कुठल्या तरी अधिकाऱ्याला, कुठल्या तरी सचिवाला, कुठल्या तरी मंत्र्याला आमच्या गाठीभेटी तिथे सुरू असतात, कारण का मला माहिती आहे इथे पक्ष वाढवण्यासाठी सन्मान्य दत्ता सामंत आहेत. आणि ते इथे पक्ष ज्या वेगाने वाढवत आहेत ना, म्हणजे तुम्हाला खरोखरच पिक्चरच वाटेल. ते पूर्वी माहिती आहे कुठलं ते काय म्हणायचे, ते मनोदेव असायचे माहिती, एकदा देव इथे दिसतो झटकन तिथे दिसतो, माहिती ना आपल्याला. ते आपल्याला जुन्या लोकांना तो काळ आपण जेव्हा महाभारत ते बघत आपल्याला माहिती नाही, इथे देव दिसला परत झटकन तिथे दिसतो. म्हणजे आज इकडे पक्ष प्रवेश होतोय, झटकन तिकडे होतोय. आम्हाला पक्षामध्ये कळत नाही. मी आणि आंग्रे साहेब एक दुसऱ्याकडे बघतोय की साहेब उद्या कुठे आहे ते माहिती ना, मोबाईलवर आपल्याला बघायला लागतं, जीपीएस असतो. मला अभिमान वाटतो साहेब, सामंत साहेब तुमचा, महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवण्यासाठी एवढं तीव्र जे काय
टोक असतं ना की वाढवायचं तर कसं वाढवायचं ते साधारण नाही, वाढवायचं तर असं भव्य दिव्य असलं पाहिजे. चारही दिशेने चर्चा शिवसेनेची होतोय. पण मी तुम्हाला सांगितलं ह्याच्यामध्ये सर्व श्रेय सामंत साहेबांचे. आम्ही सगळे नामधारी होय, आम्ही करतोय, त्यांच्या मागे आम्ही आहे, त्यांचा शब्द पडू देणार नाही. त्यांचा एकही शब्द अजूनपर्यंत मी पडू दिला नाही, पुढे पडू देणार नाही. कारण मला माहिती आहे व्यक्ती एवढी प्रामाणिक आहे आणि ते तुमच्यासाठी फक्त त्यांना काहीतरी ह्याच्यातून मिळेल म्हणून नाही. सामंत साहेबांना ह्याच्यातून काय मिळवायचं? जिथेही जातात तळाशीचा विषय केला तिथे माझं नाव राहून. हे पक्ष बघा कसं आहे. काही पक्षांमध्ये, विरोधी पक्षांमध्ये अशी शर्यत असते की नाव कोणाचं लागतंय. ही ते अशी शर्यत आहे, नाव दुसऱ्याचं लागतंय. मी काय करतोय आम्ही त्यांचं नाव घेतो, ते काय करतात तर आमचं नाव घेतात. ही जीवाभावाची संघटना ह्याला म्हणतात. याच्यामध्ये शर्यत कसलीच नाही, याच्यामध्ये शर्यत कसलीच नाही. उद्या ते सांगतील मला आमदार बनायचंय, निलेश सोडणार. मी त्याला सांगितलं उद्या मला जिल्हा प्रमुख बनायचंय, मग तुम्ही आमदार व्हा, मी जिल्हा प्रमुख होतो, काही अडचण नाही. जीवाभावाची संघटना जे आम्हाला राणे साहेबांनी लहानपणापासून शिकवलं की एकांकी स्पर्धा नाही, खेळायचं तर सांघिक खेळायचं, खेळायचं तर सांघिक खेळायचं. आणि आपल्याला लोकांनी निवडून दिलंय तर सामंत साहेब एका बाजूने जे काम करतात त्यांचं कौतुक म्हणजे अगदी शिंदे साहेबांपर्यंत आम्ही करतो की साहेब हे सगळं सोपं नाही. नुसतं एक आमदार निवडून येणं, 3 अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये भाषण करणं आणि त्याच्यातून एवढा झपाट्याने पक्ष उभं करणं, त्याच्यासाठी योग्य त्याचा माणूस लागतो. आणि तो शिंदे साहेबांनी आम्हाला दिला, तो सामंत साहेबांच्या रूपाने आम्हाला मिळाला. म्हणून मनापासून मी सामंत साहेब आपले कौतुक करतो की आपल्या कामाला तोड नाही. कदाचित माझ्या कामाला तोड निघेल पण तुमच्या कामाला तोड निघणार नाही एवढं मात्र 100% मी तुम्हाला सांगतो. मनापासून आपलं कौतुक करतो. आपण सगळे शिवसेना वाढवण्यासाठी हे सगळी तडजोड कशासाठी, ही सगळी तडफड कशासाठी तर शिंदे साहेबांना जे अभिप्रेत आहे ना, शिंदे साहेबांना जो पक्ष अभिप्रेत आहे, कधी मी गेलो साहेबांकडे तर साहेबांनी पक्ष संघटनेला जेवढा वेळ दिला तेवढा असं मला वाटतं एवढा मोठा माणूस पक्ष संघटनेसाठी एवढं सगळं करून वेळ देऊ शकतो तर आपण थोडा वेळ आपल्या पक्षाला का देऊ शकत नाही, आपण आपल्या गावात का देऊ शकत नाही, आपण आपल्या जिल्ह्यात का देऊ शकत नाही. म्हणून सगळी तडफड चालली ना शिवसेना 1 नंबर करण्यासाठी, महाराष्ट्रामध्ये 1 नंबर करण्यासाठी की सगळीकडे जावं तिथे शिवसेनेचे भगवे झेंडे दिसावे. आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये, नगरपंचायती, नगरपालिका निवडणुकीमध्ये तो महायुतीचा झेंडा आपला प्रत्येक इमारतीवर फडकला पाहिजे याच्यासाठी सगळं करत आहे. आपण पक्षामध्ये येताना आपल्या मनामध्ये ही स्वप्न आपण घेऊन इथे आलेला आहोत. आपल्या पुढच्या भविष्यासाठी मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देणारच आहे. कोणाला आपला त्रास होऊ नये. मी टीका करेल हल्ली करायचं सोडून दिलं गाव की नाही करत. टीका करण्यासारखं समोर काय नाहीच आहे तर मी कोणावर टीका करू. टीका करून मी माझा वेळ वाया घालवणार नाही. आणि जे सामंत साहेब बोलतात ना निलेश राणे म्हणजे एवढा तुझा बदल कसा झाला, मला पक्षात प्रवेश देताना मला शिंदे साहेबांनी एका रूममध्ये बसवलं. परमनंट ऐकून घ्या, मला शिंदे साहेबांनी एका रूममध्ये बसवलं म्हणजे नेता कसा असावा. मला सांगितलं शिंदे साहेबांनी की बघ दिलेश, बाकी सगळं ठीक आहे, बाकी सगळं मिळवता येईल, पैसा गेलेला परत मिळवता येईल, पण आपण समाजामध्ये अमुक वावरलो ना ती आठवण लोक ठेवून तुझ्याकडे बघत असतात. तू तो तुझा स्वभाव बदल, तुझ्याकडे वय आहे तुझ्या बाजूने आणि ते वय असल्यामुळे भरपूर फ्युचर आहे तुला, पण ही गोष्ट तू बाजूला सांग, बोलू नको, कामाने दाखव. निलेश राणे काय ना कामाने ओळखला गेला पाहिजे. शब्दांनी तर अनेक लोक इथे तिथे बोलत असतात, तू कामाने दाखव तू कोण आहेस. माझ्या डोक्यात मी फिट केलं की नाही आता बोलणार नाही. माझे नेते मला बोलले ना, ज्यांनी मला इथपर्यंत हे दिवस दाखवले, जे काय निलेश राणे पुढचे दिवस बघेल, जे काय मागचे दिवस बघितले ते राणे साहेबांमुळे बघितलेच, पण इथपर्यंत ह्या पक्षामध्ये मला शिवसैनिक म्हणून ज्या काम करायला मिळतंय ना ते फार मोठं समाधान आहे. बाकी पदं नंतरची. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणायचे ना, अरे सर्वात मोठं पदच शिवसैनिक आहे. समाजामध्ये नुसता शिवसैनिक वावरला
हा शिवसैनिक चालणार आहे. हिची ओळख आहे ना, ही दुसऱ्या कुठल्याच पक्षाला कोणी दिलेली नाही, ही आपल्याला कारकिर्दी दिलेली आहे. आणि म्हणून तो पक्ष जपा, तो पक्ष वाढवा. ग्रामीण भागामध्ये आपण सगळे काम करत असताना जे जे काय आपली कामं आहेत, जी आपली काही कामं आहेत, ती सगळी कामं करण्याची जबाबदारी आमची आहे. गावकरजी, तुम्ही काही काळजी करू नका. हा जसा आता सामंत साहेब बोलले, मसुरा मतदारसंघ हा मला असं वाटतं मालवण तालुक्यातच नव्हे तर कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये 1 नंबरचा जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. आणि त्याचा उल्लेख आता सामंत साहेबांनी केले की आता जे काय राहिले ते कुठून शोधून काढले मला सामंत साहेबांनी माहिती नाही. हे कुठून ते शोधतात, ही सीबीआय एजन्सी त्यांनी कुठे लावली आहे हे मला माहित नाही. ती माझ्या मागे लावू नका. हे जे काही ते येणार आहे, मला वाटतं आपल्या मार्फत किंवा आपल्या मार्फत येणार असतील त्यांचंही आजच स्वागत मी करतो. आणि पुढच्या वाटचालीसाठी गावकरजी आणि आपले सगळे सहकारी येणाऱ्या काळामध्ये भरपूर काम करायचे. आज डीपीडीसीच्या माध्यमातून आज बजेट प्लेट आता तयार होते. छोटू ठाकूरजी, आता आपण जी काही कामं दिली बजेट प्लेटमध्ये आपण त्या आराखड्यामध्ये घेतलेली आहेत आपल्याला माहिती. पावसाळा 22 दिवस लवकर आल्यामुळे आपल्याला ती कामं ह्या टप्प्यात घेता आली नाही. ऑक्टोबर पासून ती सगळी कामं मार्गी लागतील. जो अपेक्षित निधी आहे तो सगळा तुम्हाला मिळेल. सगळ्याच्या सगळा तुम्ही काहीच काळजी करू नका. डीपीडीसीच्या माध्यमातून, माझ्या फंडाच्या माध्यमातून आणि बजेट प्लेटच्या माध्यमातून ही सगळी कामं पत्रकार समोर बसले. आपणही त्या गोष्टीची दखल घ्यावी. 10 वर्षामध्ये एवढ्या बजेटमध्ये पैसा जेवढा आला नाही तो ऑक्टोबर पासून तुम्हाला इकडे पडताना दिसेल, आपल्या मतदारसंघामध्ये दिसेल. आणि अनेक वेळेला मी आपल्यासमोर हे स्पष्टीकरण केलेलं आहे. आणि आज काही नवीन लोक येतात म्हणून आपल्याला सांगायचंय की आपण मागणी करत राहावी. मी जे सभागृहात बोलतो ना, कोकण काहीच मागत नाही, पण आपण मागणी करायला कुठेतरी कमी पडतो म्हणून इतर लोक घेऊन जातात असं माझं म्हणणं आहे. आपण सातत्याने मागणी करत बसलो, कधी ना कधीतरी प्रशासनाला जाग येते, कधीतरी प्रशासनाला वाटतं इकडे आता सर्वे केला पाहिजे, इकडे आता आपण काम सुरू केलं पाहिजे आणि तिथून अनेक कामं सुरुवात होतात. पण इकडे गरजच नाही अशी जर समज जर प्रशासनामध्ये गेली तर आपल्याला कामं भेटत नाही. सुरुवातीपासून एबीसीडी पासून सुरुवात करावी लागते. आणि म्हणून सातत्य ठेवा कामामध्ये. आज खारलँडची कामं सांगितली, पुढची कामं कुठेतरी उघड्यावर पडली आहेत, ती पण जाऊन कामं शोधा, ती पण शोधा. हे शासन महायुतीचे शासन आहे, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, कुठलाच भाग रिकामा ठेवणार नाही, सगळ्या घटकांना न्याय मिळेल अशा योजना आमच्या सरकारने आखलेल्या आहेत. त्याचा फायदा आपण पुरेपूर घ्या. मी मागे पण जेव्हा एक मला वाटतं मालवणच्या व्हिडिओने कार्यक्रम ठेवला होता, त्यांनी पुस्तक ग्राम विकास म्हणून एक पुस्तक मी त्याला सांगितलंय पंचायत समितीतून सगळ्यांना द्या. प्रत्येक गावात त्या ग्राम विकासाच्या पुस्तकाचा अभ्यास करा. आपल्या गावामध्ये किती योजना मूल जन्माला आल्यापासून ते का स्मशानात पोहोचवण्यापर्यंत ह्या सगळ्या योजना आपल्याला सरकारच देत आहे. वेगवेगळ्या मागायची गरज नाही, पण आपण प्रस्ताव तयार करून ते दिले पाहिजे. पंचायत समितीला दिले पाहिजे, ग्रामपंचायतीला दिली पाहिजे. ते सगळे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही ते प्रयत्न करू. पण तुम्ही लक्षात ठेवा, कुडाळ मालवणमधून 10 वर्षामध्ये पत्रकार मित्रांनो 200 कोटीच्या वर कधी आराखडा गेला नाही. लक्षात ठेवा, हे लोकांना कळलं पाहिजे. मागच्या 10 वर्षामध्ये 200 कोटीच्या, तुम्ही त्याच्यामध्ये अभ्यास करा आणि तुम्ही मला सांगा या वेळेला आपण सरकारकडे जी मागणी केलेली आहे, एका वर्षामध्ये आपण 1200 कोटीचे प्रस्ताव तयार करून सरकारकडे या फक्त मतदारसंघाचं सांगतोय. जे परवा एमएसएमई लाईटीचा प्रॉब्लेम ग्रामीण भागामध्ये मोठा आहे. सीएमडी बरोबर आमची जी बैठक झाली, जी मंत्री महोदयाने लावली, त्या बैठकीमध्ये बाकीचं राहू दे, पहिलं कुडाळ मालवणमध्ये जाऊन सीएमडीने आदेश दिले की पहिलं जाऊन सर्वे करा. आणि पहिला जो निधी आहे सामंत साहेब, जो पहिला लॉट आहे महाराष्ट्रामध्ये, तो आपल्या कुडाळ मालवणमध्ये येणार. म्हणजे दुरुस्तीचे पैसे ते येणारच. नवीन ट्रान्सफॉर्मर, नवीन त्याच्यामध्ये सबस्टेशन. आपल्याकडे सबस्टेशन फक्त 4 पत्रकार मित्रांनो, 10 वर्षांमध्ये फक्त 4 सबस्टेशन. मी खोटं बोलत असेल, तुम्ही स्वतः माहिती काढा. आपण 17ची मागणी केली, 17ची. हे सगळे मी तुम्हाला उठवून दाखवणार. म्हणजे सह्याद्रीच्या काठापासून ते आपल्या समुद्र किनाऱ्यापर्यंत हे सगळं शक्य आहे. पण आपण कधी मागितलं नाही. त्यांना कधी असं वाटलं नाही की कोकणामध्ये हा पण एक मतदारसंघ आहे, इथे पण हे दिलं पाहिजे. आपण ती मागणी करतोय आणि देवाच्या कृपेने, शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आणि सन्मान्य
तुम्हाला एवढं खात्री देतो आपण सगळे मोठ्या संख्येने इकडे आलात. दिवस मी पक्षात प्रवेश होतोय. सर्वांचं पुनश्च एकदा खूप खूप स्वागत करतो. आपल्या सर्वांना दंड आयुष्य लाभे, उत्तम आरोग्य लाभू दे आणि समाज हिताचा कार्य साधण्यासाठीचं अपेक्षित बळ ते भरतेश्वर आपल्या सर्वांना देऊ अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि हा दैदिप्यमान असा सोहळा या ठिकाणी संपल्याचे जाहीर करतो. जय जय महाराज.